सांगली ग्रामीण पोलीस ठाणे कडील दाखल गुन्ह्यात चोरीला गेलेला माल व आरोपीचा शोध घेऊन सदरचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघडीस आणला आहे। सविस्तर माहिती अशी की फिर्यादी यांचे मोटारसायकल खराब झाल्याने त्यांनी त्यांची मोटारसायकल बुधगाव नाका बुधगाव येथे रोड कडेला लावून मित्राला बोलावून माधवनगर येथे गेली असता त्या दरम्यान त्यांचा मोबाईल व रोख रक्कम मोटारसायकलच्या कैयर ठेवलेले मोबाईल व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला होता। तुषार दोशी पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती कल्पना बारावकर अप्पा पोलीस अधीक्षक सांगली, श्री संदीप भागवत उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली, अभिजित देशमुख पोलीस निरीक्षक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाणेस दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे वर नमूद पथक यांनी आरोपी इसम हे शोध घेत असताना पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील वर नमूद बुधगाव ते बिसूर रोडवर चोरी केलेला मोबाईल विक्री करण्याकरिता उभे आहे अशी गोपनीय बातमी मिळाली। त्याप्रमाणे वर नमूद पोलीस पथकाने तेजस तानाजी पाटील वय 27 वर्ष राह राजवाडा चौक बुधगाव 2, अनिकेत लक्ष्मण जाधव वय 25 वर्ष राह रागवाडा चौक बुधगाव ता मिरज जिल्हा सांगली या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता सदर गुन्ह्यातील चोरीस गेला माल हा देऊन गुन्ह्याची कबुली दिली। तरी सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत चोरीचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यात गेलेला एकूण 1,19,300 रुपये इतका मुद्देमाल व आरोपीने गुन्हा करून जात वापरलेली कार असे एकूण 5,19,300 रुपयाचा मुद्देमाल जप्त केली आहे व पुढील तपास 2006 बंडू पवार हे करीत आहोत। तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम भाई आता।